पडले दूरवेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी, दिनू तैसी रजनी मज झाली ओ माये, अवस्था लावूनी गेला अजूनी का नये. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. काम क्रोध माझे जिताती शरीरे, कोवळे तेवरी बोलतसे, कैसा मी सरता झालो तुझ्या पायी, पांडुरंगा काही न कळे हे. पुराणांचे गाई वदतील संत, तैसे नाही चित्त शुद्ध झाले, तुका म्हणे मज आणोनी अनुभवा, दाखवी हे देवा साच खरे. प्रपंचातली प्राप्ती असो अथवा अध्यात्मातली, त्या योग्यतेचा असेल तर त्याचा उपयोग होतो महाराज. पात्रता पाहिजे, नाहीतर कुवक नाही आणि अपेक्षा मात्र मोठ्या. अंगात बळच नाही, वय वर्ष 90 होऊन गेलं आहे आणि मी 100 किलोचं पोतं उचलतो म्हणलं तर ते हास्यास्पद होईल महाराज. त्याकरता लागणारं एफर्ट, त्याकरता लागणारं बळ आमच्या अंगात पाहिजे, ती उचलण्याची इच्छाशक्ती आमच्या मनात पाहिजे. बळच नाही अंगात आणि ते कार्य घडेल की नाही याचा प्रयत्न करणे किंवा कसं उचललं हे पाहत बसणे, दोघांचाही वेळ वाया जाईल महाराज. जे आपल्या आवाक्यातच नाही, ज्या कर्माकरता आपण पात्र नाही, त्या कर्माच्या दिशेनं जाणं किंवा ते धारिष्ट करणं म्हणजे स्वतःचाही वेळ वाया घालवण्यासारखं आहे महाराज. प्राप्त काहीच होणार नाही महाराज. भगवंत अर्जुनाला पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, या अर्जुन विषाद योगामध्ये पात्रता असून जीव कसा त्यापासून लांब जातो याचं वर्णन त्या अध्यायात आलेलं आहे. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये की ज्याचं आम्ही चिंतन करतो किंवा ज्याची काळजी करतो ते सारंच नश्वर आहे, ईश्वराकडे आम्ही जातच नाही. वास्तविक नाशिवंत आहे, त्याकडे नाशिवंत दृष्टीनंच पाहायला पाहिजे. ते शाश्वत म्हणून जर त्याच्या प्राप्त झालेल्या धनामध्ये, त्या शरीरामध्ये आम्ही जर गुंतून पडलो तर अंतिम ध्येयाच्या प्रती आम्ही जाऊच शकत नाही महाराज. त्याकरता देह आणि त्यात असलेला देही अर्थात शरीर आणि आत बसलेला आत्मा हे दोन्ही भिन्न आहेत हे जाणून घे म्हणून भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये स्वतंत्रपणे अर्जुनाला सांगितलं. आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 15 युंजन्नेवं सदात्मानं योगी विगत कल्मषा सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. यावर भाष्य करताना माऊली 334 क्रमांकाच्या ओळीत सांगतात, सहजे अंगिक जे तुले आहे ते तुले याची जरी सिद्धी जाये, तरी हाची मार्ग सुखोपाये अभ्यासीन. अर्जुन म्हणतोय, देवा तू सांगितलं ते चुकीचं नाही आहे. सहजे अंगिक जे तुले आहे, पण त्याकरता माझ्या अंगात माझ्यामध्ये जी पात्रता आहे, जेवढी योग्यता आहे माझ्या अंगात, तेवढ्यानेच जर हा अभ्यास सिद्धीत जात असेल तर मी मोठ्या समाधानाने याच मार्गाचा अभ्यास करील. किती चाणाक्षपणे
अर्जुन भगवंताचं म्हणणं तर ऐकून घेतोय, पण ऐकल्यानंतर असमर्थताही दाखवतोय. कारण शेवटी जीव हा प्रापंचिक आहे आणि प्रापंचिक जीवाला या अष्टांग योग सारख्या महत् कष्टातून योगाभ्यास करणं शक्य नाही, हे अर्जुन अप्रत्यक्षपणे भगवंताला सांगतोय. की तू जो सांगतोय की एकांतवासाची जागा पाहावी, त्या ठिकाणी जावं, त्या ठिकाणी आसन मांडावं, त्या ठिकाणी बैठक घ्यावी, आसनस्थ व्हावं, चित्ताची एकाग्रता करावी, मग कुंडलिनी जागृत होते, यातली चेतना जागृत होते, आणि ती चेतना जागृत झाली की अंतर्बाह्य शरीर निर्मळ करून टाकतं. सत्य आहे देवा, तू सांगतो आहे त्या अर्थी हे चुकीचं असूच शकत नाही, पण ते करण्याकरता माझ्याजवळ तितका टाईम नाही, हे अर्जुनाला सांगत आहे. आणि तू सांगतो आहे त्या योग्यतेचा जर मी असेल, मी त्या योग्यतेचा आहे असं जर तुला वाटत असेल, तर मात्र हा योग सिद्धीला जाईल असं मला वाटतंय. सहजे अंगिक जेतुले आहे, स्वतःचं बळ जितकं आहे देवा तेतुलेची जरी सिद्धी जाय. आणि त्या बळाच्या योगानं जर तू सांगितलेला योग सिद्धीला जात असेल, तरी हाच मार्ग सुखोपाय अभ्यासीनं मी निश्चित हे करल. कारण ते जर करत बसलं तर हा युद्ध कधी करल हे भगवंताला कळावं, याकरता अर्जुन पुन्हा त्या ठिकाणी आपल्या मनातला खरा विचार त्या ठिकाणी उपस्थित करतोय महाराज. की सहजे अंगिक जे तुले आहे ते तुले याची जरी सिद्धी जाय, तरी हाची मार्ग सखोपाय अभ्यासीनं. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.